हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम सॅलरीचा एक महत्त्वाचा पार्ट सुरू केला होता आणि तो म्हणजे परक्विजिट्स. आत्तापर्यंत आपण सॅलरीचे जे 4 कंपोनंट आहेत त्या 4 कंपोनंटपैकी कॅश, बेसिक सॅलरी अँड कॅश रिसिप्ट हा कंपोनंट त्या ठिकाणी झाला आपला. त्यानंतर अलाउन्सेस, त्याचे 3 टाइप्स आपण त्या ठिकाणी बघितलेत आणि त्यानंतर आपण बेसिकली अलाउन्सेस नंतर अतिशय महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे परक्विजिट्स. परक्विजिट्स हा पार्ट आपण त्या ठिकाणी पुन्हा 2 भागामध्ये डिवाइड केला, बरोबर. त्यामध्ये पहिला पार्ट म्हणजे टॅक्स फ्री परक्विजिट्स आणि सेकंड पार्ट म्हणजे टॅक्सेबल परक्विजिट्स. आता त्यामधला फर्स्ट पार्ट हे टॅक्स फ्री परक्विजिट्स हा आपण डिस्कस केलेला होता. त्यामध्ये फर्स्ट मेडिकल फॅसिलिटीज आपण डिस्कस केलं, त्याचं क्लासिफिकेशन कसं करायचं ते त्या ठिकाणी बघितलं, त्याची टॅक्सिबिलिटी कशी कॅल्क्युलेट करायची ते बघितलं. फ्री मील असेल किंवा रिफ्रेशमेंट असेल किंवा कॉम्प्युटर लॅपटॉप गिवन टू एम्प्लॉई फॉर ऑफिशियल एज वेल एज पर्सनल पर्पज, त्याचं कॅल्क्युलेशन आपण त्या ठिकाणी बघितलं. म्हणजे ते नीलच त्या ठिकाणी पकडायचं. व्हॅल्युएशन नील आहे, टॅक्सेबल अमाऊंट येत नाही ती. ट्रान्सफर ऑफ मुव्हेबल असेल अदर दॅन मोटर कार, इलेक्ट्रॉनिक आयटम्स अँड कॉम्प्युटर, आणि आफ्टर द यूज ऑफ 10 इयर, 10 वर्षानंतर जर एखादी असेट ट्रान्सफर केली असेल कंपनीने किंवा एम्प्लॉयरने एम्प्लॉईला तर त्याचं व्हॅल्युएशन नील पकडायचं. गुड्स मॅन्युफॅक्चर अँड सोल्ड बाय एम्प्लॉई टू इट्स एम्प्लॉयर टू इट्स एम्प्लॉई ॲट कन्सेशनल रेट, ते डिस्काउंट दिला असेल तर तो डिस्काउंट देखील व्हॅल्युएशन नील पकडायचं. इंटरेस्ट फ्री लोन फॉर मेडिकल पर्पजसाठी त्या ठिकाणी त्याचे काही इंटरेस्ट फ्री त्याचं जे व्याज वाचतंय ते व्हॅल्युएशन देखील त्या ठिकाणी नील पकडायचं, कारण त्या ठिकाणी एक गरजेच्या कारणासाठी ते कर्ज दिलंय व्याज विरहित. इंटरेस्ट फ्री लोन अदर दॅन मेडिकल पर्पज, तिथे मात्र 20,000 पर्यंत वजावट आहे आणि 20,000 जर व्याज असेल तर ते मात्र त्या ठिकाणी टॅक्सेबल होऊन जातं, जे कन्सेशन मिळालं ते. आता आपण पुढचा महत्वाचा पार्ट बघणार होतो तो म्हणजे टॅक्सेबल परक्विजिट्स. ते खालचे हे जे काही परक्विजिट्स आहेत तर ते टॅक्सेबल परक्विजिट्स म्हणून ट्रीट केले जातात. त्यामधला पहिला जो परक्विजिट्स येतो अतिशय महत्वाचा आणि प्रत्येक वेळेस विचारला जातो, डोमेस्टिक सर्व्हिसेस. म्हणजे जसं डोमेस्टिक सर्वंट बघितलं आपण त्याच पद्धतीने डोमेस्टिक, त्याच्या खालीच आहे डोमेस्टिक सर्वंट, म्हणजे अलाउन्सेस पण होता. तो अलाउन्सेसचं व्हॅल्युएशन आपण टॅक्सेबल मध्ये घेतलेलं होतं. डोमेस्टिक सर्व्हिसेस त्यामध्ये गॅस, इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय याच्या काही सर्व्हिसेस आहे फ्री ऑफ कॉस्ट, तर त्याचं व्हॅल्युएशन कसं पकडायचं, तर त्याच्यासाठी जे काही पैसे मिळतात जितक्या रुपयाने असेल ते फुल्ली टॅक्सेबल करून द्यायचं, त्याच्यामध्ये कोणतीही वजावट मिळत नाही. फुल्ली टॅक्सेबल परक्विजिट्स आहेत ते, कारण आपण इथं हेडिंगच दिलं टॅक्सेबल परक्विजिट्स. तर डोमेस्टिक सर्व्हिसेस जर असतील तर त्या ठिकाणी ते फुल्ली टॅक्सेबल पकडायच्यात. गॅस, इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय त्यामधून काहीच वजावट मिळत नाही. सिमिलरली प्रोव्हिजन ऑफ डोमेस्टिक सर्वंट, जसं गार्डनर दिला असेल, वॉचमन दिला असेल, पिऊन दिला असेल, स्वीपर दिला असेल, कुक दिला असेल, पीए दिला असेल, हे डोमेस्टिक सर्वंट झाले. त्याचा अलाउन्सेस वेगळा आहे, तो अलाउन्सेस पण बघितला आपण, अलाउन्सेस फॉर डोमेस्टिक सर्वंट तो नाही. तरी ते डायरेक्ट सर्वंट प्रोव्हाइड केले, डायरेक्ट स्वयंपाकी म्हणजे कुक प्रोव्हाइड केला. त्याच्यानंतर पर्सनल अटेंडंट पीए प्रोव्हाइड केला, किंवा वॉचमन असेल त्या ठिकाणी, गार्डनर असेल त्या ठिकाणी वगैरे काम करणारा, ड्रायव्हर असेल, हे सर्व जे काही डोमेस्टिक सर्वंट आहेत तर त्याचं कॉस्ट जी आहे तर त्या लोकांना जी सॅलरी दिली ती सॅलरी म्हणजे या ठिकाणी काय होऊन जाते, त्या ठिकाणी टॅक्सेबल होऊन जाते, त्याच्यातून काहीच वजावट मिळत नाही. जितकी रक्कम त्या ठिकाणी कंपनी, म्हणजे काय, हे लोक कोणाला प्रोव्हाइड केले, म्हणजे त्याला एक घर दिलं असेल त्याला अकोमोडेशन म्हणतो, आणि त्या घरात स्वयंपाकी पुरवला कंपनीने, वॉचमन पुरवला, पीए दिला असेल त्याला, त्याच्यानंतर त्याला स्वीपर स्वच्छता करण्यासाठी, गार्डनर दिला असेल, आणि ह्याचा पगार कोण देतोय, कंपनी देते किंवा मालक देतोय, एम्प्लॉयर देतोय, तर याचं सॅलरीमध्ये त्याची बेरीज पकडायची, म्हणजे ते फुल्ली टॅक्सेबल आहे. ते काय फुल्ली टॅक्सेबल आहे, ते जे काही त्याला कर्मचारी मिळालेत आणि ज्या सुविधा मिळाल्या त्या पण कोणी दिल्या, त्याचे पैसे कोणी दिले, मालकाने दिले, एम्प्लॉयरने दिले, आणि म्हणून ते देखील काय पकडायचे, फुल्ली टॅक्सेबल पकडायचे. पुढे लंच, रिफ्रेशमेंट प्रोव्हाइडेड इन वर्किंग हावर्स, फ्री मील. आता इथं बघितलंय आपण टॅक्स फ्री मध्ये बघितलं, पण 50 रुपयाच्या आतमध्ये असेल तर टॅक्स फ्री, आणि 50 रुपयाच्या वरती असेल तर
टॅक्सेबल. पण आता इथे आणखीन एक कॅल्क्युलेशन विचारलं जाऊ शकतं. म्हणजे बघा अबोव ₹50 मिल इज टॅक्सेबल, हे बरोबर हे कळलं आपल्याला, पण इथे आणखीन एक कॅल्क्युलेशन मी दिला. आता कॉस्ट ऑफ मिल फॉर एक्झाम्पल, त्या जेवणाची किंमत, एका जेवणाची किंमत ₹100, तर त्याची कॉस्ट ऑफ मिल काय झालं, ₹100 झालं. आता पहिली गोष्ट, त्याच्यातून ₹50 वजावट होता हे आपल्याला माहिती आहे. ते ₹100 जेवण असेल तर ₹50 वजा होतील, वरच्या ₹50 त्याच्या सॅलरीमध्ये पकडले जातील, त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. पण आता समजा ₹100 जेवण आहे, त्याच्यापैकी ₹50 वजा होणार इन्कम टॅक्सच्या नियमानुसार, आणि प्लस कंपनी जर त्या जेवणाचे ₹20 कर्मचाऱ्याकडून वसूल करत असेल, एका जेवणाचे ₹20 रिकवर्ड करत असेल, तर ती अमाऊंट रिकवर्ड आहे ती देखील वजा होईल. म्हणजे ₹100 जेवण, ₹50 इन्कम टॅक्स नुसार वजा होणार, आणि त्याच्याकडून ₹20 चार्ज घेतला म्हणून तो पण वजा होणार. म्हणजे इथे मला उत्तर द्या बरं, टॅक्सेबल अमाऊंट किती येईल, मला आन्सर द्या चॅट बॉक्स मध्ये. यस, किती रुपये टॅक्सेबल होतील इथे, एका जेवणाचे किती रुपये टॅक्सेबल होतील? यस, सेंड मी आन्सर इन चॅट बॉक्स. ₹30. व्हेरी गुड. किती? ₹30, कारण 100 पैकी ₹50 वजा झाले, 50 राहिलेत, आणि प्लस त्याच्याकडून ₹20 वसूल झाले, ते ₹20 वजा होतील, म्हणजे ₹30 टॅक्सेबल येतील. बरोबर. ओके, पुढे बघूयात आपण. आता सेल ऑफ ट्रान्सफर ऑफ मुव्हेबल असेट, मग अशी तिकडे पण घेतलं आपण, पण 10 वर्ष जर वापरलेले असतील आणि मोटर कार, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आयटम आणि कॉम्प्युटर असेल, ह्या सोडून तिथे घेतल्या होत्या आपण. आता या 3 यांचा समावेश टॅक्सेबल परक्विजिट्स मध्ये येतो. हे बघा इथे घेतले आपण 6.1, 6.2 आणि 6.3 अदर आयटम्स. आता कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स आयटम हे जर असेल आणि ते दिलं असेल त्या ठिकाणी, तर त्याचं व्हॅल्युएशन कसं कॅल्क्युलेट करायचं, कॉस्ट ऑफ आयटम, त्या वस्तूची किंमत वजा कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक आयटम असेल तर 50% कॉस्ट त्याची डिप्रिसिएशन म्हणून वजा करायची. म्हणजे समजा त्या ठिकाणी 10,000 रुपयाची वस्तू असेल, कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक आयटम 10,000चा आहे, तर 50,000 रुपये त्याचे डिप्रिसिएशन वजा करून टाकायचं. 10,000 मधून 50% म्हणजे 5,000 वजा होतील, म्हणजे आले किती, 5,000. आणि जर त्याच्यातून काही कर्मचाऱ्याकडून ₹1,000, ₹2,000 जर घेतले असतील, वसूल केले असतील, तर ते पण वजा करायचे. समजा या केसमध्ये आपण असं म्हणू की त्याच्याकडून ₹1,500 घेतले त्या वस्तूचे, मग 10,000 मधून ₹5,000 पहिले 50% कॉस्ट वजा झाली, आणि 1,500 आणखीन वजा झाले, म्हणजे त्याची कॉस्ट किती आली, व्हॅल्युएशन किती आलं, 3,500 इतकं व्हॅल्युएशन त्या ठिकाणी आलं. आता मोटर कार, इथं पण व्हॅल्युएशन तसंच आहे, फक्त इथे 50%च्या ऐवजी 20%. आता 10,000ची मोटर कार आहे सपोज, 10,000 मधून 20% वजा होतील, म्हणजे किती, 2,000 वजा होतील, 8,000 झाले. आणि काही अमाऊंट रिकव्हर होते का, आपण असं म्हणूयात की ₹3,000 त्याच्याकडून वसूल केले कर्मचाऱ्याकडून कंपनीने किंवा त्या एम्प्लॉयरने, म्हणजे हे 2,010 मधून 2 गेले 8,000, आणि आणखीन हे 3,000 वजा होतील, म्हणजे ₹5,000 वजा होतील 10,000 मधनं, म्हणजे ₹5,000 शिल्लक राहतील, ते त्याच्या सॅलरीमध्ये पकडायचं, त्याच्यावर त्याला टॅक्स भरावा लागेल. आणि एनी अदर आयटम, हे कॉस्ट कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक आयटम आणि मोटर कार सोडून बाकीचे जर वस्तू असतील, तर तिथे 10% इतकं डिप्रिसिएशन वजा करायचं. परत 10,000ची वस्तू आहे, तर 10% किती येईल, 1,000. 10,000 मधून 1,000 गेलं म्हणजे किती राहिले, 9,000. आणि अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम एम्प्लॉई, समजा 4,000 त्याच्याकडून वसूल केले असतील, 10 मधून 1,000 डिप्रिसिएशन वजा झालं, प्लस ₹4,000 वजा झाले, ते 5,000 वजा होतील, आणि ₹5,000 टॅक्सेबल राहतील. लक्षात आलं. एज्युकेशन फॅसिलिटीज थोडस डिटेलमध्ये, म्हणून आपण इथं काय म्हटलं, ऑन नेक्स्ट स्लाइड, म्हणजे त्याचा डिटेल अभ्यास करायचा. म्हणजे 2-3 प्रकारे तिथे स्वतः एम्प्लॉयरच्या स्कूलमध्ये एज्युकेशन दिलं का बाहेर दिलं, कसं दिलं, कॉस्ट काय होती, त्याच्यावर ते डिफेन्स असेल. व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार, मोटर कारचं व्हॅल्युएशन असेल, मोटर कारचं व्हॅल्युएशन देखील, त्याचं देखील ते डिटेल्स मध्ये अभ्यासावं लागतं. बरेच टप्पे त्याच्यामध्ये. मोटर कार कोणाची, ती मालकाची आहे का कर्मचाऱ्याची आहे, गाडी मोटर कार मालकाची आहे पण खर्च कर्मचारी करतो, किंवा मोटर कार मालकाची आहे, खर्चही मालक करतो, किंवा गाडी कर्मचाऱ्याची आहे, खर्च मात्र मालक करतो, किंवा गाडी कर्मचाऱ्याची, खर्चही कर्मचाऱ्याचा त्या ठिकाणी. तर अशा वेळा कंडिशन मध्ये काय व्हॅल्युएशन येईल, तर ते त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. आणि व्हॅल्युएशन ऑफ अकोमोडेशन मध्ये देखील ते घर कसं प्रोव्हाइड केलं, फर्निचरचं आहे का, विदाउट फर्निचर आहे, म्हणजे विथ फर्निश्ड अकोमोडेशन आहे की विदाउट फर्निचर फर्निश्ड आहे ते, त्याच्यानंतर ते पूर्णपणे रेंट फ्री आहे का ऍट कन्सेशनल रेंट आहे, त्याच पद्धतीने ते प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉयला प्रोव्हाइड केलं की गव्हर्नमेंट सेक्टर एम्प्लॉयला प्रोव्हाइड केलं, याच्यानुसार त्याचं व्हॅल्युएशन चेंज होतं.
व्हॅल्युएशन ऑफ अकोमोडेशन हे इन्कम टॅक्स मधील सर्वात मोठं कॅल्क्युलेशन आहे, पण जर एकदा शिकलं आपण ते समजायला लागलं की त्याच्या इतका समजण्याचा आनंद कुठला असत नाही. बघूयात आपण वन बाय वन. पहिले एज्युकेशन फॅसिलिटीज बघूयात. बघा, परकिजिट्स. कुठलं परकिजिट? एज्युकेशन फॅसिलिटीज. आता याच्यामध्ये कोणाला एज्युकेशन दिलं? बघा, कोणाला एज्युकेशन दिलं. आता इथे काय बघा, ट्रेनिंग टू एम्प्लॉई, कर्मचाऱ्यालाच ट्रेनिंग दिलं. म्हणजे बऱ्याच वेळेस काही नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतात आणि त्याचा फायदा कंपनीला होणार आहे, मालकाला होणार आहे. मग त्या कर्मचाऱ्याला ज्या गोष्टी येत नाही, समजा एखादा टाईपरायटरवर काम करत होता आणि आता कॉम्प्युटर आलं त्या ठिकाणी, मग त्या कर्मचाऱ्याला कॉम्प्युटरचं ट्रेनिंग दिलं मालकाने, त्याचा फायदा कोणाला होणार आहे? मालकालाच होणार आहे. आणि म्हणून अशा कर्मचाऱ्याला जे ट्रेनिंग दिलं जातं किंवा ओरिएंटेशन दिलं जातं, मार्गदर्शन केलं जातं, तर त्याचं व्हॅल्युएशन नील पकडायचं. त्या ट्रेनिंगची कॉस्ट याला फायदा झाला असं पकडायचं नाही, याच्या सॅलरीमध्ये ते ऍड करायचं नाही, व्हॅल्युएशन नील पकडायचं. टॅक्स फ्री आहे ते टोटल, त्याच्यावर टॅक्स बसत नाही. पुढे पेमेंट ऑफ स्कूल फीज पेड बाय एम्प्लॉयर. बघा, शाळेची फीज आहे. काय? शाळेची फीज आहे. आणि ती शाळेची फीज कोण पेड करतं? एम्प्लॉयर पेड करतो. आता त्याचं व्हॅल्युएशन काय पकडायचं? व्हॅल्युएशन इज इक्वल टू कॉस्ट ऑफ एज्युकेशन फीज पेड बाय एम्प्लॉयर. तर त्या शाळेची फी मालकाने किती पेड केली? समजा फॉर एक्झाम्पल काय, आता माझी आवनी ती महर्षी स्कूलमध्ये जाते आणि तिची फीज कॉलेज पेड करतं. म्हणजे मी कर्मचारी महाविद्यालयाचा, महाविद्यालय तिची फीज पेड करून टाकतं. म्हणजे महाविद्यालयाने जर ती फीज पेड केली नसती तर ती फीज मला पेड करावी लागली असती. आता माझ्या पगाराव्यतिरिक्त ती फीज महाविद्यालय पेड करतं. म्हणजे एक प्रकारे मी जर महाविद्यालयाने पेड केली नसती, माझ्या सॅलरी मधून द्यावं लागलं असतं. आणि मला जर 10,000 रुपीज सॅलरी मिळते आणि तिची फीज जर 2,000 रुपये महाविद्यालय पेड करत असेल त्या शाळेमध्ये, तर तसा माझा पगार किती झाला? 12,000 झाला. तर व्हॅल्युएशन ती 2,000 रुपयाची फीज पेड करतं महाविद्यालय त्या शाळेला, तर ते सॅलरीमध्ये ऍड करायचं. व्हॅल्युएशन काय येईल त्याचं? कॉस्ट ऑफ एज्युकेशन फीज पेड बाय एम्प्लॉयर. आणि समजा त्याच्यातून समजा फीज 5,000 आहे आणि त्याच्यापैकी फक्त महाविद्यालय 3,500 पेड करतं आणि 1,500 मी पेड करत असेल, तर महाविद्यालयाने किती पेड केलं? एम्प्लॉयरने किती पेड केलं? 3,500. तर 3,500 तिथे येईल. आता हे झालं कर्मचाऱ्याचा मुलगा, अपत्य मुलगी दुसऱ्या शाळेमध्ये जाते, त्याची फीज कोण भरतय? कोण भरतय? एज्युकेशन अलाउन्स तो वेगळा आहे बरं का. तो अलाउन्स काय आहे? त्याला 2 मुलं असो 4 मुलं असो, त्याला तो पर महिन्याला मिळतो. तो त्याचं व्हॅल्युएशन बघितलं आपण, 100 रुपीज पर मंथ एक्झम्प्टेड आहे, वरची रक्कम टॅक्सेबल आहे. गोंधळ करू नका. ही फीज डायरेक्ट पेड करतो, म्हणजे डायरेक्ट फॅसिलिटीज आहे. तिकडे 100 रुपये अलाउन्स मिळतो किंवा 400 रुपये अलाउन्स मिळतो. मग त्या कर्मचाऱ्याचा मुलगा 100 रुपये महिन्याच्या शाळेमध्ये जावोत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मोफत जावोत, तांदूळ मोफत येऊत त्याला त्या ठिकाणी, पण तो अलाउन्स मिळतो. तर तो त्या ठिकाणी आपण ₹100 अप टू ₹100 पर मंथ पर चाइल्ड अप टू मॅक्झिमम 2 चिल्ड्रन इतकं त्या ठिकाणी एक्झम्प्टेड घेतलेलं आहे. आणि हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्सला ₹300 पर मंथ अप टू मॅक्झिमम 2 चिल्ड्रन इतकं पर मंथ इतकं त्या ठिकाणी आपण एक्झम्प्ट केलंय. ते अलाउन्स आहे. इथे काय? परकिजिट्स आहे. ही डायरेक्ट फीज भरली जाते त्या ठिकाणी शाळेमध्ये. ओके, तर ते लक्षात आलं. आता पुढचं काय? ही तर काय झालं, ही केस कसली आहे की स्वतः कर्मचारी ज्या मालकाकडे काम करतो, एम्प्लॉयरकडे काम करतो, त्याची स्वतःची शाळा नाही, तर कर्मचाऱ्याचा मुलगा दुसऱ्या शाळेत जातो, त्याची फी मालक तिकडे पेड करतो. बरोबर ना? आता हे पुढचं जी केस आहे बघा, एज्युकेशन फॅसिलिटीज इन एम्प्लॉयर स्कूल. एम्प्लॉयर स्कूल म्हणजे काय? जिथं कर्मचारी काम करतो त्यांचं स्वतःची शाळा आहे. समजा आता माझं उदाहरण नाही, मी आता आरगडे सरांचं उदाहरण देतो. समजा आरगडे सरांची एक मोठी मुलगी आपल्या महाविद्यालयात आहे आणि समजा त्या ठिकाणी तिची फीज महाविद्यालय घेत नसेल. आता जर तिची फीज पेड करायची वेळ आली असती तर सरांना खिशातून द्यावी लागले असते, पण आता तिची फीज महाविद्यालय घेत नाही, म्हणजे त्यांचे ते पैसे वाचलेत. इज इट क्लिअर? म्हणजे तेवढ्याने त्यांची सॅलरी वाढली, बरोबर ना? आणि मग व्हॅल्युएशन काय आहे बघा, आता इथे 2 कंडिशन आहे परत. त्या बेसिकली त्या शिक्षणाचा खर्च किती आहे सिमिलर इन्स्टिट्यूशन मध्ये. आता समजा आपण असं म्हणूयात बघा, एज्युकेशन फॅसिलिटीज इन एम्प्लॉयर स्कूल
बघा त्याच्यामध्ये 3.1 आहे 3.2 आहे. वेअर कॉस्ट ऑफ एज्युकेशन इज लेस दॅन ₹100 पर मंथ, की ज्या ठिकाणी ती जी फीज आहे ती 1,000 किंवा 1,000 पेक्षा कमी असेल, 1,000 पेक्षा कमी असेल सिमिलर इन्स्टिट्यूशन मध्ये फीज, तर त्या ठिकाणी व्हॅल्युएशन नील पकडायचं. म्हणजे 1,000 पर्यंतची जर किंमत कॉस्ट असेल ती फीज जर ते त्या ठिकाणी असेल तर व्हॅल्युएशन नील पकडायचं. पण 1,000 पेक्षा जास्त फीज असेल, वेअर कॉस्ट ऑफ एज्युकेशन इज मोर दॅन हायर दॅन ₹1,000 पर मंथ, पण त्याची कॉस्ट सिमिलर इन्स्टिट्यूशन मध्ये म्हणजे त्या वर्गाची फीज एक म्हणजे समजा ₹1,500 इतर मुलांना, बरोबर ना. पण आता त्या एम्प्लॉईची मुलगी म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडून पैसे घेतले जात नाही, पण फीज कॉस्ट किती आहे ₹1,500. समजा कॉस्ट 1,000 किंवा ₹800 किंवा 1,000 पेक्षा कमी असते तर व्हॅल्युएशन नील आलं असतं, पण 1,000 पेक्षा जास्त आहे. आपण इथे काय म्हणतोय त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल पर मंथ किती आहे 1,000, 12 महिन्याची सॉरी पर मंथ किती आहे 1,500, 1,500 असं 12 महिन्याचे किती झाले 18,000 झाले. आता 1,000 पेक्षा जास्त आहे तर व्हॅल्युएशन कसं येईल कॉस्ट ऑफ एज्युकेशन म्हणजे 1,500 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ म्हणजे 18,000 मायनस 1,000 पर मंथ 1,000 पर मंथ रेंट सॉरी फीज लेस होईल ती म्हणजे 18,000 मधून 12 महिन्याचे 12,000 लेस होईल म्हणजे राहिले किती 18,000 मधून 12,000 गेले राहिले किती 6,000. आणि जर कर्मचाऱ्याकडून काही फीज घेतली जात असेल, समजा त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याकडून ₹200 पर मंथ फीज घेतली जाते, तर 12 महिन्याची किती फीज घेतली जाईल ₹2,400. आता ₹18,000 एका वर्षाची फीज झाली, ₹1,500 पर मंथने ₹1,000 वजा करायचे इन्कम टॅक्स रूल नुसार, 12,000 लेस झाले, 18 मधून 12,000 गेले, किती राहिले 18 मधून 12 गेले 6,000 राहिले आणि त्यांच्याकडून ₹200 पर मंथ वजा केले जातात म्हणजे ₹2,400. 6,000 मधून ₹2,400 गेले, किती फीज राहील सांगा बरं, किती किती शिल्लक राहील त्या ठिकाणी टॅक्सेबल अमाऊंट किती येईल मला मेसेज कराल. टॅक्सेबल अमाऊंट किती येईल मला मेसेज कराल. यस मेसेज करा मला. हो 6,000 रुपीज ₹200 पर मंथ त्याच्याकडून वसूल पण केले जातात शुभम, ते पण वजा होतील. बरोबर 3,600. बघा मी तुम्हाला प्रेझेंटेशन करून दाखवतो. ओके बघा इथं कळालं का पेमेंट ऑफ स्कूल फीज पेड बाय एम्प्लॉयर, जेवढी फीज पेड केली तेवढी नील होईल. आता इथे एज्युकेशन इन एम्प्लॉयर स्कूल कॉस्ट ऑफ एज्युकेशन इज लेस दॅन ₹1,000 पर मंथ, 1,000 किंवा 1,000 पेक्षा कमी जर त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ एज्युकेशन. आता फॉर एक्झाम्पल आपण इथे असं म्हणतोय की कॉस्ट ऑफ एज्युकेशन इज ₹800 पर मंथ. याचा अर्थच काय जाणार आहे 1,000 पेक्षा कमी, बरोबर ना. वेअर द एज्युकेशन कॉस्ट ऑफ एज्युकेशन इज लेस दॅन काय 1,000. समजा इथे आपण असं म्हटलं असतं की फॉर एक्झाम्पल कॉस्ट ऑफ एज्युकेशन ऑफ ₹1,800, तर ते ह्या कॅटेगरीमध्ये येणारच नाही. वेअर द कॉस्ट ऑफ एज्युकेशन इज मोर दॅन ₹1,000 पर मंथ, ते खालच्या कॅटेगरीमध्ये येईल, बरोबर ना. इथं 1,000 किंवा 1,000 पेक्षा कमी असेल तर ह्या चार्ट मध्ये येईल ₹800, बरोबर ना. आता ₹800 आणि ₹800 पर्यंत जर असेल तर व्हॅल्युएशन डायरेक्ट काय घ्यायचंय नील घ्यायचे, सॅलरीमध्ये काही ऍड करायचं नाही, बरोबर ना. व्हॅल्युएशन काय येईल नील येईल.
आता व्हेअर कॉस्ट ऑफ एज्युकेशन इज मोर दॅन ₹1,000 पर मंथ, आपण असं म्हणूयात आता इथे is ₹2,000 per month and employer recovered ₹300 per month from employee. 3,300 per month from employee. बघा आता इथं कॉस्ट ऑफ एज्युकेशन किती आहे? कॉस्ट ऑफ एज्युकेशन 2,000 पर मंथ आहे. याचाच अर्थ 1,000 पेक्षा कमी म्हणून खालच्या कॅटेगरीमध्ये इकडे येणार नाही. आता याचं व्हॅल्युएशन कसं येईल बघा, व्हॅल्युएशन कसं येईल? व्हॅल्युएशन इज इक्वल टू कॉस्ट ऑफ एज्युकेशन. कॉस्ट ऑफ एज्युकेशन किती आहे? 2,000 पर मंथ आहे. 2,000 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ, बरोबर, मायनस ₹1,000 पर मंथ. पण घेताना आपण किती महिन्याचे घेतो? 12 मंथचे घेतो, म्हणून 12 मंथ येईल, बरोबर ना? इथं प्लसचं साईन आहे, चुकून इथे प्लस अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम एम्प्लॉई. अमाऊंट किती रिकवर्ड होते? ₹300 पर मंथ अमाऊंट रिकवर्ड हो राहिली बघा, इथे दिली आहे. बघा 300 रुपीजनी अमाऊंट रिकवर्ड होऊ राहिली, ती घेतली आपण 300 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ, हे कॅल्क्युलेशन आलं. मग याचं कॅल्क्युलेशन करूयात आपण खाली. आता 2,000 पर मंथ ने किती झाले रे ते वर्षाचे? 24,000, आणि त्याच्यातून मायनस करायचं आपल्याला 1,000 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ, ते किती झाले? 12,000 अधिक ₹300 त्याच्याकडून रिकवर्ड होतात, म्हणजे 3,600 एवढे रिकवर्ड होतात तेवढ्या याचे कालावधीचे, बरोबर ना? म्हणजेच या ठिकाणी जे काही 24,000 आहे, 24,000 मधनं किती वजा होतील? 15,600, बरोबर ना? म्हणजेच व्हॅल्युएशन किती आलं बघा इथे? 24,000 मायनस 15,600, दॅट इज 8,400 is the valuation, is the taxable amount of perquisites. ओके, आलं का लक्षात? आलं असेल तर मग मेसेज करा, समजलं की नाही समजलं, अतिशय महत्वाचं आहे. समजलं असेल तर मेसेज करा, वाय प्रेस करा. बाकीच्यांनी पण, ज्यांना नसेल समजलं ते नो म्हणा. ओके, अतिशय महत्वाचं परक्विजिट्स आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. ठीक आहे, पुढच्या पार्टकडे जातो आहोत आपण. व्हॅल्युएशन ऑफ अकोमोडेशन. मोटर कार नंतर आहे का? ओके, मोटर कार नंतर. व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार. आर यू रेडी? अतिशय महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. आता व्हॅल्युएशन ऑफ अकोमोडेशन म्हणजे काय? जसं आपण इकडे काय घेतलं, अलाउन्सेस मध्ये हाऊस रेंट घेतला होता, HRA, म्हणजे अलाउन्स मिळायचा तिथे. प्रत्यक्ष घर भेटत नव्हतं, पैसे भेटायचे त्यासाठीचे, त्याला अलाउन्स म्हटलो आपण. शाळेसाठी पैसे भेटायचे फीज साठी, त्याला आपण एज्युकेशन अलाउन्स म्हटलं. इकडे काय म्हटलं आपण त्याला? एज्युकेशन फॅसिलिटीज म्हटलं. तिकडे मेडिकल अलाउन्स भेटत होता, इकडे मेडिकल फॅसिलिटीज बघितलं आपण, त्याचं व्हॅल्युएशन बघितलं काल, बरोबर ना? इकडे अकोमोडेशन आहे,
तिकडे HRA होता, हाऊस रेंट अलाउन्स मिळत होता, इकडे अकोमोडेशन डायरेक्ट घरच दिलं मालकाने. काय दिलं? घरच दिलं. तर त्याचं व्हॅल्युएशन आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचं. आता अकोमोडेशन कॅल्क्युलेट करत असताना टाइप्स ऑफ अकोमोडेशन आपल्याला बघावे लागतात. देर आर 2 टाइप्स ऑफ अकोमोडेशन प्रोव्हाइडेड बाय द एम्प्लॉयर टू हिज एम्प्लॉई. द फर्स्ट टाइप इज रेंट फ्री अकोमोडेशन. रेंट फ्री म्हणजे काय की मालक त्याचं भाडं घेत नाही, पूर्णपणे मोफत घर देतो, बंगला देतो राहायला किंवा फ्लॅट काय असेल ते देतो. आणि बी पार्ट आहे अकोमोडेशन प्रोव्हाइडेड ऍट कन्सेशनल रेंट. कन्सेशनल रेंट म्हणजे काय? दुसऱ्यांसाठी समजा दुसरीकडे त्या घराचं भाडं 10,000 रुपये असेल तर मालक 7,000 रुपये घेतो, म्हणजे 4,000 रुपये कन्सेशन मिळालं ना, 6,000 रुपये कन्सेशन मिळालं तर त्याचं व्हॅल्युएशन त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं. आणि रेंट फ्री मध्ये काय त्या ठिकाणी पूर्णपणे मोफत मिळतं ते, त्याचं व्हॅल्युएशन. आता जे मोफत मिळतं रेंट फ्री अकोमोडेशन त्याचे पण 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो, फर्स्ट टाइप इज रेंट फ्री फर्निश्ड अनफर्निश्ड अकोमोडेशन. अनफर्निश्ड म्हणजे काय? का ज्या घरामध्ये फर्निचर नाही, विदाउट फर्निचर त्याला प्रोव्हाइड करतो त्याला आपण अनफर्निश्ड म्हणतो. आणि दुसरा सेकंड पार्ट त्या ठिकाणी येतो रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन, की ज्यामध्ये फर्निचर पण प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे अनफर्निश्डची कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आणि त्याच्यामध्ये ऍड काय करायचं, फर्निचरची कॉस्ट ऍड करायची, ते झालं फर्निश्ड अकोमोडेशन. लक्षात आलं? आता कन्सेशनल रेंट साठी देखील आपल्याला अनफर्निश्डचं व्हॅल्युएशन आणि फर्निश्डचं व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करावं लागतं. म्हणजे रेंट फ्रीचं कॅल्क्युलेट करायचं. याचं हे अकोमोडेशन प्रोव्हाइडेड कन्सेशनल रेंट साठी काय करावं लागतं, रेंट फ्री अकोमोडेशन कॅल्क्युलेट करून घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये फक्त एक स्टेप वाढते की कर्मचाऱ्याने किती पैसे भरले म्हणजे उरलेलं कन्सेशन मिळतं. लक्षात आलं? म्हणून त्या ठिकाणी हे अभ्यास करत असताना